या मृत्यू लोकामध्ये या भूतलावर आलो, धर्माचं पालन करण्यासाठी आलो आणि पाखंडाचं खंडन करण्यासाठी आलो. दुसरं काय काम आहे बाबा? हिची आम्हा करणे काम, नामाचं बीजारोपण करणं. एवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हा नियम आहे. आणि म्हणून सत्व शुद्धीकरम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम कामिनाम सर्व कामदम मुमुक्षानाम मुक्तीप्रदम. पद्मपुराण सांगतं ही संतांची भूमिका आहे. आम्ही नामाचं बीजारोपण करण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि हे बीजारोपण करण्यात या धर्म संकल्पनेमध्ये आम्ही सुद्धा शस्त्र अस्त्रधारी आहोत. कारण शस्त्र आणि शास्त्र या दोन पद्धती आहेत. काही ठिकाणी शस्त्र वापरावं लागतं तर काही ठिकाणी शास्त्र वापरावं लागतं. म्हणून आम्हाला जर जगमान्यता नसेल आणि कुणी आम्हाला जर शंका घेतली आमच्या या संस्थापनेवर, तर तीक्ष्ण उत्तर हे आमचं शस्त्र आहे. हाती घेऊन हे शाब्दिक शस्त्र, हे हातामध्ये बाण घेऊन आम्ही फिरतो. आणि ऐका, हे रक्षण करत असताना, ही नाम जपावली जपत असताना, अखंड विठोबाचं चिंतन करत असताना, किंवा हा मानव धर्म संकल्पित आणि रुजवण्यासाठी, हा निष्ठावान भाव परिपक्व करण्यासाठी जर आम्हाला कुणी आडवं आलं तर आम्ही त्याची भीडभार धरत नाही. नाही भीडभार तुका म्हणे सहान थोर. विठ्ठल विठ्ठल परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा आपलं हे सोनजांबा गाव. आणि या गावामध्ये हे पहिलं वर्ष आहे. माझी सर्व भावंड गावातली एकत्र आली आणि या गावकरी मंडळांच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादांनी, गाव तसं पुण्यवान आहे, या गावामध्ये अनेक साधू संत महाराज मंडळी येतात असं मला आल्यानंतर कळालं. या ठिकाणी तपोश्रेष्ठी आदरणीय बाबांची आमची भेट झाली. मला त्यांचं नाव माहीत नाही पण याच्यावर लिहिलेलं असेल कदाचित. हरिभक्त परायण बाकीराव पाटील. बरं, शब्द मला कळले, तुम्ही समजून घ्या काय असेल ते. आदरणीय बाबांची माझी भेट झाली. इथे आल्यानंतर त्यांच्याशी थोडासा सत्संग केला. तर तब्येत ठीक नसताना सुद्धा संप्रदायाची जोपासना करणारे, अखंड भजन करणारे बाबा तिथे बसलेले आहेत आणि बसल्या बसल्या गावकरी मंडळींना आशीर्वाद देतात. असं एखादं हजारातून एखादं व्यक्तिमत्व गावाला मिळतं बरं का. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून एक व्यक्तिमत्व असं असतं की जे स्वतः परमार्थ करतं, इतरांकडून सुद्धा करून घेतं. नाहीतर काही वेळेला ईर्ष्या एवढी प्रलोभनानं वाढते की ते स्वतःचंही बंद पडतं, दुसऱ्याचंही बंद पाडतं. पण इथे बाबा एका कोपऱ्यात बसले, पण तरीही मुलांकडे त्यांचं लक्ष आहे की महाराज हे करतात ना, बस यांना आमचा आशीर्वाद आहे. जणू काही मुलं ही वत्स आहेत आणि ती कामधेनू आहे, तिकडून कामधेनू इकडे आशीर्वाद करते, म्हणून मुलांकडून धर्माचं कार्य झालंय. म्हणून बाबाच्या चरणी सुद्धा माझा दंडवत प्रणाम आहे. या ठिकाणी गुरुश्रेष्ठी म्हणून महाराज विराजमान आहेत. महंत वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण माधवजी महाराज आळंदीकर बाबांचं या ठिकाणी येणं झालं आणि मुद्दामून या माझ्या सर्व सज्जन भावंडांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यांना प्रेरणा देण्यासाठी महाराज या ठिकाणी आले आहेत. कारण गुरुबळ हे सगळ्यात मोठं आहे. असं आहे, कासविनीनं त्या पिलाकडे पाहिलं तरी तिचं जसं पोट भरतं ना, तसं गुरूंची कृपा असली तरी धर्मकार्य होतं महाराज. आणि विशेषतः महाराज इथे आले आहेत हे कौतुक आहे. एवढ्या लांबून बाबा आज एवढी धावपळ करत इथपर्यंत पोहोचले, त्यांचं शिष्यमंडळ पोहोचलंय, म्हणून त्यांच्या चरणीही माझा प्रणाम आहे. या ठिकाणी गायनाचे आचार्य आमचे आदरणीय संत सेवक, एक एवढी मोठी कला अंगीकारून सुद्धा स्वतःच्या स्वभावात विनम्र भाव असणारे आमचे आदरणीय जगदाळे आबा. आबांसाठी एकदा जोरदार. दुसरे माझे बंधू आहेत रोहिदास महाराज मते, सुंदर चाल दोघांनी गाली आहे. या ठिकाणी मृदंगाचे आचार्य हितेशजी महाराज. दिनेश आहे का? बरं, मी म्हटलं ना समजून घ्या, मला कळत नाहीये लवकर. दिनेशजी महाराज मोजाड महाराज, दिनेशजी महाराज यांच्यासाठी एकदा. तसेच या आदरणीय ताई इथे बसलेले आहेत, राजेश्वरी ताई, तसेच अशोक महाराज, अक्षय महाराज, योगेश महाराज, ही सर्व मंडळी आहे. कार्यकारिणी समिती आहे जय जिजाऊ माता बचत गट सोनजांबा या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. आता हे सुरुवातीलाच वाचून दाखवते म्हणजे पुन्हा घ्यायचं कारण नाही आहे. श्री सचिन दादा, श्री प्रवीण दादा, श्री दीपक दादा, श्री बापू दादा, श्री राम दादा, श्री संदीप दादा, श्री बाळासो दादा, श्री शरद दादा, श्री वैभव दादा,
श्री गोविंद दादा, श्री भिका दादा, श्री शिवा दादा, श्री योगेश दादा आणि श्री अंबादास दादा, ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आणि यांच्या विद्यमाने मी इथपर्यंत पोहोचले. आदरणीय प्रवीण दादा आणि त्यांचा समूह वारंवार आमच्याशी संपर्क साधत होता. माईक सिस्टमही आहेत, गायक वादक आहेत, टाळकरी मंडळ आहेत, विनेकरी ताई आहेत, भक्तिमती सर्व माझ्या आया आहेत. आणि आपण सर्व पितृतुल्य मंडळी आहात. माईबाप, या व्यास मंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण तरी सुद्धा परमहंस परिव्रजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासगादी आणि परंबा भगवतीची कृपा या न्यायानं बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट होईल आणि वाणीतून आई जसं बोलून घेईल तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल आदरणीय हार्मोनियम वादक सुद्धा बाबा इथं बसलेले सर्व आहे. आणि तुम्ही तर म्हणजे मला सांभाळून घ्या. तुम्ही महाराजांचं नाव काय आहे? समाधान महाराज सर्व. हा सर्व, कारण मला सारे गमापतला त्याच्यातला साही मला माहित नाहीये, म्हणून तुम्ही सांभाळून घ्या आणि तुमची सर्वांची साथसंगत या ठिकाणी रंग देईल. ऐका, आज सुंदर असा दिवस प्रगटलेला आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असणारं हे मुहूर्त आहे गुढी पाडवा. आता काही मंडळींच्या ध्यानामनात एक अभंग असा आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. चोखोबरायांनी या अभंगाचं सुंदर चिंतन केलेलं आहे. पंढरपुराच्या दिशेनं गुढी घेऊन जाताना आणि ती धर्मध्वजा आधी धर्म पताका. आज गुढी पाडवाचं आपण औचित्य साधलं. अभंग मला वेगळा घ्यायचा होता, पण इथे आल्यानंतर या मंडळीचं कार्य पाहिलं, मला वाटलं ठीक आहे, सोप्यात सोपं, सरळ साधं सोपं ज्ञान मनामध्ये पचलं आणि मलाही बुद्धी दिली देवाने, चला या अभंगावर चिंतन करूयात. कारण तुकोबांचे अभंग म्हणजे निखळ वाणी आहे आणि एवढी ताकद आहे की कोणताही अभंग घ्या त्याच्यात अमृत रस ओतलेलाच आहे, अमृतच भरलेला आहे. फक्त चिंतन करणाऱ्यावर आहे की त्याला तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे कसं सांगायचं आहे, जसं तुकोबा ज्ञान देतील. आजचा हा दिवस फार सुंदर आहे. गुढी पाडवा, गुढी उभारणं म्हणजे धर्मध्वजा उभारणं किंवा आनंदाची. गुढी पाडवा म्हणजे आनंद व्यक्त करणं आहे. आजच्या दिवशी सृष्टीचा विस्तार म्हणजे सृष्टीची संकल्पना ब्रह्मदेवाकडून पूर्ण झाली, तो आजचा दिवस आहे. भगवान प्रभू रामचंद्र विजयश्री मिळवून ज्या वेळेला अयोध्येला आले तेव्हा आनंदाच्या गुढ्या उभारल्या. त्या गुढी पाडव्याचा दिवस आज आहे. ज्या ज्या वेळेला इतिहासामध्ये आनंद झाला त्या त्या वेळेला त्यांनी आनंद केला. गुडिया तोरणे 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 कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, जिथे आनंद आहे तिथे गुढी आहे. नाही तर गुढी पाडव्यावर असा काही विशेष अभंग कंसात लिहिलं नाही गुढी पाडव्याला हा अभंग घ्या म्हणून, असं नाहीये. जिथे आनंद आहे, तुकोबरायांच्या किती अभंगामध्ये गुढी हा शब्द आलेला आहे. माऊलींच्या अभंगात शब्द आला, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नाही ना गुढी. ही गुढी जी आहे, आता त्यांना जी गुढी म्हणायची ती गुढी वेगळी आहे. सगळ्या प्रकारच्या गुढ्या आज आपण पाहणार आहे. आपण जी गुढी आज उभारली आहे ती आनंद उत्सव पौराणिक इतिहासापासून आपण उभारलेली गुढी आहे, की जिथे कुणी साडी चोळीचा श्रंगार करतात, कुणी त्यावरती घट ठेवतात. आपल्या आपल्या पद्धत, आपल्या भागाच्या पद्धतीनुसार
प्रत्येक जण आपापली गुढी सजवत असतो. संत मांदियाळीनं या 3.5 देहाच्या या स्वरूपाला सुद्धा गुढी असं ध्यान दिलंय. म्हणून तर माऊली म्हणले ही गुढी मी पंढरपुराला घेऊन जाईन. तुकोबार सुद्धा म्हणतात ही गुढी मी देवाच्या चरणावर अर्पण करेल. कारण का, पंचतत्वाचा मिळालेला हा देह आहे. जशी आजची गुढी उभारली आहे ना, तशी ही सुद्धा गुढी उभारते. तुम्हाला जर माझं पटत नसेल ना, तर कीर्तन झाल्यावर जागेवर असं सरळ उभं राहायचं आणि लोक लयच विचित्र पाहायला लागले तर घरी गेल्यावर उभं राहायचं. लोक पाहतील ना कीर्तन संपल्यावर याला काय झालं म्हणून. उशिरा कळतं का तुम्हाला. जरा चेहरे प्रसन्न ठेवा. सगळ्या जगाचं दुःख तुमच्या अंगावर आल्यासारखं करू नका. आज आनंदाचा दिवस आहे आणि स्त्रीचं जीवन एवढं आहे. नारी जीवन हाय तुम्हारी कहाणी, आचल में दूध और आंखों में पाणी. स्त्रियांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा हसत मुखानं देवाचं स्वागत केलं पाहिजे. असं उभं राहायचं. आणि गुढी जशी उभा राहिली ना, त्या वेळूच्या काठीला त्या ग्रंथी असतात बघा, त्या गाठीची ती काठी असावी. सरळ काठी, चोपडी काठी चालत नाही, त्या गाठीची असावी. त्या गाठी म्हणजे काय आहे तर शास्त्रकार असं सांगतात, त्या गाठी म्हणजे आपल्या मानेचे मणके आहेत. एक अभंग आहे, पहिलं मेरूच्या शिखरी तो योगी निरंकारी. पहिलं मेरू, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी, हे दत्तगुरूंचं ध्यान आहे. पण मेरू कोणता आहे, हा मेरू आहे. हा मेरू या मणक्याच्या आधारावर, जशी वेळूच्या काठीला गाठ आहेत तशी या मणक्याला गाठ आहे. आणि त्याच्यावर जसा कळस आहे तसा हा डोक्याचा कळस आहे. जसा त्या काठीवर घट बसवलाय ना, तसं या देहाला काही ठिकाणी घट म्हणलेला आहे. माऊलींच्या हरिपाठात सुद्धा सर्व घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाश रश्मी, सूर्यप्रकाश सर्व घटी राम देहादेही एक, याला घट म्हणलेला आहे. मग हा जसा घट एक, मधल्या काळामध्ये काही लोकांनी असे उपहास केला की बाबा हे स्त्रीचे कपडे त्याला पांघरणं वगैरे. हे बघा, ज्याला धर्म सांभाळायचा नाही ना, ते मध्ये मध्ये बसल्या बसल्या काहीतरी काड्या करत असतं. सोप्या भाषेत सांगते, ज्याला उगाच काहीतरी मनाची व्याख्या काढायची नाही, येत नाही जात नाही, त्याच्यातलं काही कळत नाही, पण उगाच दुकानला धर्म शिकवण्याचं काम काही लोक करतात. असं चालत नाही, ही परंपरा आहे. मग काही लोक म्हणले स्पष्टीकरण द्या, तुम्ही काठीला साडी गुंडाळता, ते ब्लाऊज पीस किंवा काय गुंडाळता, त्याचा शृंगार करता का बरं? स्त्रीची इज्जत अशी वेशीला टांगली. स्त्रीची इज्जत नाही, ते आई पण आहे बाबा, ते आई पण आहे. कारण का, ज्या वेळेला माझ्या माता भगिनी प्रसूत होतात आणि पोटामध्ये त्यांच्या 9 महिने 9 दिवसाचं ते आत्मज राहतं, ज्या वेळेला ते प्रसूत होतं अर्थात घट बाहेर येतो, त्या वेळेला असं आहे का की बापाचं धोतर पांघरलं, काय असतो, आईचा पदर असतो की नाही. म्हणून त्या गुढीरूपी घटाला आईच्या पदरानं शृंगार केला. कारण धर्म संस्थापनेसाठी आईचा पदर फार महत्वाचा आहे बाबा. शिवबांच्या पाठीमागे आई होती म्हणून शिवबा घडलेत. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पाठीमागे योग्य आजी होती. आपल्याकडे बाळांत बनवलं जातं ना, ते बाळांत ते कशाचं असतं? आईच्या जरीच्या साडीचं असतं का? 10,000च्या, 5,000च्या, 15,000च्या. मग इथून पुढे एवढ्या महागाच्या घ्यायच्या नाही, सुती घ्यायच्या, सुती. हे कशी खुश झाले बघा ना इकडे लगेच. काय कोणाचं काय कोणाचं काय, हे असंच असतं बा. सुती असते की नाही, नाटी असते की नाही. इथे किती आजीबाई बसल्यात प्रेमळ. आणि मग त्या आजीची ती नाटी असते आणि आजीचं पहिलं प्रेम आपल्याला दवाखान्यात म्हणा, जिथे आपली आई प्रसूत झाली असेल तिथे सगळ्यात पहिलं मिळतं ना, ते आजीचं प्रेम. ती आजी माय म्हणून आपल्यासाठी ते बाळांत देत असते, ते सुती कापड देत असते. कारण सुताला सूत जोडला म्हणजे प्रेमाला प्रेम जोडलेला आहे, तिथे घाटा नाही. कळतंय का? म्हणून तिथून त्या प्रेमाची सुरुवात होते. आणि हे प्रेम सांभाळणारी आपली आजी जशी असते ना, तसं हे मातृत्व या गुढीच्या स्वरूपामध्ये आहे. आणि हे मातृत्व आपल्या भारत देशाचं जागृत राहावं. कारण सध्याचं वर्तमान बिघडलंय. सध्याच्या वर्तमानावर बोलू नये, वाच्यता करू नये बाबा. जसं अग्नीच्या जवळ गेल्यावर लहान मुलांना आपण म्हणतो ना, बाबा बाऊ आहे, चटका आहे, तसं आत्ताच्या वर्तमानाचं झालंय. सगळीच प्रकरणं विस्कळीत आहेत, सगळाच समाज विस्कळीत. कोणी दिशा दाखवणारा नाहीये. ज्यांनी दिशा दाखवली त्या मार्गावर लोकांना जायचं नाहीये. काय कारण आहे तुकोबांना एवढा अट्टहास करायची, धर्म संस्कृती टिकवायची? आज आपल्या सगळे सण आपण साजरे करतो, याचं कारण आहे आपला धर्म टिकला. म्हणून हे अभंग घेण्याचं कारणच हे आहे.
की आपला धर्म टिकला पाहिजे बाबा. या धर्मासाठी संतांनी आपला जीव देह दान देऊन टाकला. काय गरज होती त्यांना एवढं सगळं करण्याची? काय गरज होती छत्रपतींना? अरे कितीतरी पिढ्या त्यांच्यापासून खातील एवढं धन त्यांच्याकडे होतं. आपल्या आया बहिणींसाठी लढायची काय गरज पडली होती त्यांना? काय गरज होती माऊलींना? काय गरज होती तुकोबांना? काय गरज होती विठ्ठल पंत माता रुक्मिणींना मुलांना शुद्धीपत्र देण्यासाठी स्वतःचं देहांतर प्रायचित्त घ्यावं? एवढ्या धर्मानं वागायची काय गरज होती? इथं काटेकोरपणे आपल्या पौराणिक इतिहासामध्ये लोकांनी धर्म पाळला आणि आज तोच धर्म आपण टाचे खाली रगडतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. कुठे गेलाय तो धर्म? आणि तो धर्मच आज आपल्याला कळायला तयार नाही. आज जी गुढी उभारतोय ना, त्या गुढीच्या द्वारे आज नवीन संकल्प करायचा असतो. ए देवा, बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. आतापर्यंत ते झालं ते जाऊ द्या, पण आजपासून मी माझ्या धर्मवीर संभाजी महाराजासाठी काहीतरी करेल. मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासाठी काही करेल. मी माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजासाठी काहीतरी करेल. मी तुकोबांसाठी काहीतरी करेल. नुसतं करेल नाही, त्यांच्या अभंगाचा अनुयायी होईल. कारण इथे जर आजच्या दिवशी संकल्प केला तर सत्य संकल्पाला नारायणाचा आधार असतो महाराज. सत्य संकल्पाचा दाता नारायण तो आधार देतो आणि त्या आधारानं मग आपली गतिशीलता वाढते. अरे आपण या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. थोडस आज चिंतन सोडून बोलते, कारण का ही भारताची भूमी ही ऋषी परंपरा आहे. आपण सगळे बसलोय, आपण ऋषींचे लेकरं आहोत. तुम्हाला खोटं वाटत असेल, ऋषींचे लेकरं आहे. कारण का ज्या ज्या वेळेला तुम्हाला जर पटत नसेल, सगळे बसलेले सगळे महाराज वगैरे, बाबा खोटं बोलते का? ही भारताची ऋषीची परंपरा आहे. चंदन है इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. इथे नाही म्हणलं तरी बच्चा बच्चा राम आहे. का? आपण सगळे ऋषींचे लेकर आहे. तुम्ही म्हणता महाराज हेच द प्रूफ, प्रूफ करून दाखवा. लगेच दाखवते. लग्न झालेत ना सगळ्याचे? इमानदारीनं वरती हात करा बरं. कोणाकोणाची लग्न झाले नाहीत? सगळ्याचे झाले बर. लग्नाच्या वेळेला गोत्र विचारलं होतं का? गोत्र गोत्र विचारतात ना. गोत्र यांचं गोत्र काय? ते गोत्र काय घरी गेल्यावर आपल्या कुळगुरूंना विचारा, नाही तर ब्राह्मणांना विचारा. गोत्र काय आहे? दोन संबंधांना जोडवणारं ते गोत्र असतं. ते गोत्र अर्थात या नावाने असतं. ते गोत्र म्हणजे ऋषींची नाव आहेत. अत्री गोत्र. हे काय झालं रे भाऊ याला? हा, आवाज जास्त झालाय. पहिलं चांगलं होतं. हॅलो, इथे मॉनिटरला आवाज द्या ना. हॅलो, थोडा इको द्या किंचित. आवाज थोडा वाढवा. विठ्ठल विठ्ठल मार्कंडेय गोत्र, भरद्वाज गोत्र, अत्री गोत्र, हे जे गोत्र आहेत ना, अत्री कोण आहेत? ऋषी आहेत. मार्कंडेय कोण आहे? जे प्रलयाची सर्व सत्तेची अधिकार एकच जण असा आहे की तो सगळा प्रलय पाहतो. त्याचं नाव आहे मार्कंडेय नावाचे ऋषी. भरद्वाजजी, ज्यांच्या समोर याज्ञवल्कांनी रामकथा सांगितली. अर्थात हे ऋषींचे नाव म्हणजे हे आपले गोत्र आहेत. आणि गोत्र म्हणजे आपण त्यांच्या वंश परंपरेतले आहोत. आणि मग मला सांगा, जर आपण त्यांच्या वंश परंपरेतले आहेत तर तंबाखूचा कुडा कचरा तोंडात घालायची काही गरज आहे का? एवढ्या चांगल्या घराण्याचे आपण, अरे एवढे खानदानी आपण, कोणी विचारू नये. काय गरज आहे? आपण आपलाच आत्मविश्वास, अरे मी एवढ्या महान परिवारातून आलोय आणि मी ते गटार पितून लोळतो. मी दारू गांजा मत पियो यारो, ओ अक्ल गुंगी हो जाती है, अपने कमर का दाम खर्च करी मुंह में मैखी आती है, मुंह में मैखी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती.
पीता है यारो, इससे नशा नहीं चढ़ता। रात को पीली सुबह में उतर जाएगी, तो हरि नाम की प्याली पी ले, तेरी सारी जिंदगी सुधर पियो रे पियाला राम रच का कोई, पियो रे पियाला श्याम रच का। ओ राम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, श्याम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली। राम नाम के हीरे मोती, श्याम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, मैं बिखरावा गली गली। कोई पियो रे पियाला राम रच का कोई, पियो रे पियाला श्याम रच, राम रच का, श्याम रच का। वा. आता कबीर महाराजांचा एक दोहा ऐका. कबीर महाराज एवढे हुशार होते की त्यांनी सगळ्या तत्वावर दोहे, आणि खोटं वाटत असले तर माझ्याकडे त्याचं प्रमाण आहे. कबीर महाराजांचा दोहा आहे असा की दारू पिल्यानंतर डोळे लाल होतात. होतात ना? हो म्हणले ना? काही मारून घेऊ का काय असं झालंय मला. दारू पिल्यानंतर डोळे लाल होतात. त्यांनी सांगितलं, अरे मदिरा पान कियो अखियां कियो लाल, मदिरा पान कियो अखियां कियो लाल, अरे वो छोड़ के भजन करो गोपाल का, तो झक मारेगा काल. त्यांनी सांगितलं हे सगळे खटाटोप कशासाठी करता? अरे ही कुडी, ही गुढी, हा देह त्याच्यासाठी दिला. अरे एवढ्या थोर महात्म्यांशी आपण लेकर आहोत, आणि आज गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याकडून संकल्प होत ना, करा काहीतरी संकल्प. का चांगला संकल्प करा. मी रोज ज्ञानेश्वरींची एक ओवी तरी पाठ करेल, एक तरी ओवी अनुभवावी. मी आजपासून एक अभंग तरी पाठ करेल. कारण का, या महाराष्ट्रात येऊन जर मला ज्ञानेश्वरी कळली नाही तर माझं जीवन काय कामाचं, काही उपयोगाचं नाही. इथे तुकोबा जर मला कळले नाही तर माझं जीवन काय उपयोगाचं. कारण वर तोंड घेऊन जाताना कोणत्या तोंडानं जाणार आहे? असं आहे, लेकीबाळीच्या घरी जाताना आपण खाली हातानं जात नाही. देवाच्या घरी जाताना खाली हातानं जाणार आहे का? किती गुंठे घेऊन जाणार आहे? किती तोळे नेणार आहेत? राम नाम की लूट काहीतरी घेऊन जातो ना. मग त्या वेळेला वरती गेल्यावर जर विचारणा झाली कुठून आला हा देह, अरे त्या महाराष्ट्रातून आला. अरे काय केलं? काही केलं नाही. अरे तू तुझ्या जिंदगानीवर. अरे माऊली सारख्या संतांच्या राष्ट्रातून आला, पण तसाच तोंड घेऊन आला. साधा हरिपाठ सुद्धा तुला कळला नाही, साधा अभंग सुद्धा तुला कळला नाही. हे तत्व जाणून देण्यासाठीच आजचं हे कीर्तन आहे. माझ्या तरुण भावंडांनी सुरुवात केली, प्रारंभ केला. आता याला बळ गावकऱ्याचं मिळालं पाहिजे, त्यांच्या संकल्पांना सिद्धी मिळाली पाहिजे. कारण एवढं काम करण्यासाठीच तुकोबा आलेत. अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हे जिया मकरणे हे जिया मकरणे हे जिया मकरणे हो हे जिया मकरणे धर्माचे पालन,
कोणत्या विशिष्ट जातीचा, कोणत्या विशिष्ट अवताराचा, कोणत्या विशिष्ट देहाचा. इथे एकच धर्म आहे, भागवत धर्म. मानवता मिळाली आहे ना, यामध्ये या भागवत धर्माचं पालन करणं, याच्या नियमाचं पालन करणं. शेवटी भगवंत सुद्धा अर्जुनाला म्हटलेच ना, कुरुक्षेत्राच्या भूमीवर रुदन करतायत. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. अर्जुना, रडण्याचं कारण ही माया आहे. मायाधीन जगत सर्व देवाधीनश्च माया. अरे तू या माया असा माया, ही माया रडायला लावते आहे. अर्जुन म्हणतायत, भगवंता मी काय करू, मला सुचत नाही. अरे काही करू नको, सर्व धर्माण परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तू फक्त मला एकट्याला जाण. आणि म्हणून सांगितलं, मन मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी, ते सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हे अर्जुना, मी एकच या ठाई बसलेलो आहे आणि माझ्याशी समर्पण करणं, शिष्यस्तेहम शादी मान त्वाम प्रपन्नम. दुसरा कोणता धर्म नाहीये. हा धर्म आहे भगवंताची पूजा करणं, भगवंताची आराधना करणं, संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं. हे खरं आहे. पण असं झालंय, खऱ्याजवळ चिटकून बसता येत नाही आणि खोटं काही पाठलाग सोडत नाही. खरं लवकर अंगी करायला, अभंग पाठ करायला वेळ लागतो, बरोबर आहे की नाही? खुशाल हो म्हणता तुम्ही. ओवी पाठ करायला वेळ लागतो आणि पिक्चरचं गाणं लवकर पाठ होतं. खोटं घुसायला वेळ लागत नाही. हे कलियुग आहे बाबा. इथं खऱ्याच्या जवळ चिटकून बसणं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा हात मिळाला ना की मग खरं कळतं. पण आपल्यासाठी तुकोबांसारखे संत आहेत, सिद्ध संतांची वाणी आहे. इथं काय कमी आहे? सगळं तर आपल्या अवतीभोवती आहे, सगळं आपल्या जवळ आहे. आता एक छोटासा संदर्भ सांगते. बाबाजी इथं बसलेले आहेत आणि जेव्हा संत मांदियाळी एकत्र होते त्यावेळेला त्या गावात कुंभमेळाच भरल्यासारखा असतो, आहे की नाही? आणि आता तुमच्यासाठी, कारण 68 तीर्थ संतोने चरणो, एक गुजराती संत असे म्हणतात की 68 प्रकारचे तीर्थ हे संतांच्या पायाजवळ असतात. ओ तीर्थे तया ठाया, तया ठाया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया. हे पर्व काल पाया दळीवचे वैष्णवा, पर्व काल पाया दळीवचे वैष्णवा, पर्व काळ पायात असे वैष्णवा, पर्व काळ पायात दळीवचे वैष्णवा. आता वेगवेगळ्या संतांचे प्रमाण अर्थ एकच आहे. मृदू मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. तुलसी रामायणात असं वर्णन आहे की संत गावामध्ये येणं म्हणजे चालतं फिरतं प्रयाग क्षेत्र निर्माण होणं. संतांच्या, वैष्णवांच्या पायाजवळ तीर्थ एकवटलेली आहेत, बरोबर की नाही? तसं तुकोबांसारखे संत, माऊलींसारखे संत या महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या शब्दांची ज्ञानगंगा जर आपण अंगीकारली तर आपल्याकडून सुद्धा तेच होईल, ते त्यांना अपेक्षित आहे. जे त्यांनी धर्माचं पालन सांगितलं, का त्यांचं ऐकायचं? नीट ऐका. मी कुंभमेळ्याचं वर्णन का केलं? नुकताच आता ते उत्तरायण चालू आहे आणि या काळामध्ये बरीच लोक गेली. ज्यांना जायचं नव्हतं ती गेली. मग दादा आबा गेली आणि तिथं गेल्यावर तिने मला फोन केला, तुम्ही तर आल्या नाही. आता थंडी होती भरपूर, 5-6 कुंभमेळे स्वामीजींच्या सानिध्यात झाले, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. आणि मग मला बसल्या बसल्या एक पोटी आठवली आणि त्यांना मी म्हटलं की अरे बाबा, तिकडे कुंभमेळा चालू आहे तर इकडे काय कमी आहे? इकडे बी कुंभमेळा चालू आहे. ते म्हणले कसं काय? म्हणलं ऐका, तिकडे त्रिवेणीचा संगम आहे. भरतवाज मुनी बसही प्रयागा, जिन रामपद अति अनुरागा. तुलसी रामायणातल्या चोपाया. तिथं त्रिवेणीचा संगम आहे, गंगा यमुना सरस्वती. ऐका बरं का महिला मंडळ, ज्या गेल्या नाही त्यांनी तोंड पाडायची काही गरज. इथंच आता या गावात सोनजांब्याला आपण कुंभमेळा करू. कसा करायचा? नीट ऐका, जरा सरळ बसा, ताट बसा. काही काही मागत असे बसलेत, गुडघेवर करून मुंडकं खाली घातले, जसं सुतक पडलं यांना. सरळ बसायचं. कीर्तनाला बसलो की ऐका, तिथे त्रिवेणीचा संगम आहे, इथे त्रिवेणीचा संगम. तिथं भक्ती, ज्ञान, गंगा यमुना सरस्वती हा त्रिवेणी संगम आहे. आपल्याकडे भक्ती, ज्ञान, वैराग्य हा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. उत्तम चरण राजा वंदिता, चरणी वंदिता, चरणी दोषाचे
देव भक्त आणि नाम त्रिवेणीचा संगम. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे त्यांचा आवाज बसत असतो पण भावना पोहोचवत्या त्या, काही अडचण नाही. आणि ते आवाज बसूनही त्यांना त्याच्यातलं कळतं. हे त्यांच्यावर सरस्वतीची कृपा आहे, माझ्या भावंडांवर कृपा आहे. आपल्याला तेवढं कळत नाही. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, आमच्या गुरुभावासोबत, ते असं जाड होत. आमचे गुरुबंधू जाड, कोणी सांगू नका बरं का आश्रमात जाऊन, येऊ द्यायचे नाहीत मला, जाड होते. आता ते कीर्तनाच्या आधी विचारायला, मला आता इथे एक जण विचारायला, पकवास किती मध्ये लावायचा. आता ते ज्याच्याजवळ निरोप विचारला का ते 150 आणं होत. आजच्या गावातलं नाही बरं का, तिथलं ते 150 आणं होतं. आणि तो त्या मृदंग वाजवणाऱ्याला म्हणला, अरे बाबा लय टप्पू आहे म्हणला, 9-10 मध्ये लाव. म्हणजे त्यांचा जरी आवाज बसला तर त्यांना कळतंय त्याच्यातलं. त्यामुळे आपण त्यांच्याकडे बघायचं काय कारण, इकडे बघा, तिकडे त्रिवेणीचा संगम आहे, गंगा यमुना सरस्वती, इकडे भक्ती ज्ञान वैराग्य. दुसरी गोष्ट ऐका, तिकडे जायचं म्हणल्यानंतर शरीर यष्टी चांगली पाहिजे. शरीर जर दुबळं असेल तर प्रयाग क्षेत्रामध्ये इलाहाबादला आपण जाऊ, थंडी खूप असते, तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे जायला शरीर यष्टी चांगली लागते. इथं बसायला शरीर यष्टी लागते का, नाही. मणक्याचा जरी आजार असला तर टेकून बसता येतं, गुडघ्याचा जरी आजार असला तर थोडे पाय लांबून बसता येतं, ठीक आहे. तिकडे जायचं असल्यावर पैसा लागतो, फुकट कोण नेणार आहे का आपल्याला. आणि जरी जायचं असलं तर भगवे कपडे घालून जावं लागतील, जमतंय का, नाही. बरं ठीक आहे, सोडून द्या. तिकडे जायचं असल्यावर पैसे लागतात, इथे बसायचं असल्यावर बाबा पैसे लागतात का, आयोजकाने आयोजन केलेलं असतं, ठीक आहे, पैसे लागत नाहीत, फुकट आहे. चौथा महत्वाचा फरक बघा, एवढं सगळं करून तिथे जाऊन काय आहे, फक्त पाणी आहे. तिथे जाऊन काय आहे, फक्त पाणी आहे. पण आम्ही आत्मविश्वासानं सांगतो, इथं जर रमला तर इथं तुकोबाची सिद्ध वाणी आहे, इथं तुकोबाची सिद्ध वाणी आहे. आणि पाचवा महत्वाचा फरक बघा, इथून तिकडं गेलात आणि पाय घसरून जर पडलात तर डुबून मरण्याची शक्यता आहे, पण इथे जर डुबलात तर तरुण जाणं निश्चित आहे. विचार करा. म्हणून मी मगाशी बाबांना म्हणले, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. का तुकोबांच्या धर्मपालनाचं ऐकायचं, तुकोबांनी तेवढं केलं, तुकोबांची वाणी तेवढी सिद्ध आहे. अहो काय अवस्था आहे तुकोबांची, तुकोबा भानावर नाही आहेत. जया परमार्थाची जाड त्यानं सांडावे लिगाड. विधेयी अवस्था देहातीत नाहीये तुकोबर आहे, देह तादात्म्य नाहीये तुकोबर आहे ना, अखंड भजन करताना. आणि म्हणून तुकोबारायांचा परिणाम संपूर्ण अवतीभोवतीच्या जगावर झाला. तुकोबारायांचा परिणाम वेली वृक्षांवर झाला, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे त्यांच्यावर झाला, दगडांवर झाला. तुकोबारायांचा परिणाम देवावर सुद्धा झाला. एवढंच नाही, तुकोबारायांचा परिणाम ज्या तुकोबराय ज्या मातीवरून चालायचे ना, त्या मातीवर सुद्धा तुकोबरायांचा परिणाम झाला. कसा झाला, जिजाबाई म्हणायच्या, धनी सकाळी उठलं की निघता तुम्ही डोंगराकडं, कोणता डोंगर मी गाठायचा सांगा ना मला, मी 2 घास भाकरीचे घेऊन येते तुमच्या मागून, पण कोणत्या डोंगरावर तुम्ही असता मला माहित नसतं धनी. जरी जिजाबाई कडक स्वभावाच्या होत्या तरी लाडाची आवली होती बरं का. तुकोबांनी एक दिवस आवलीला जवळ घेतला, गावले तुला यायचंच असलं ना माझ्या मागं, आणि तुला जर मी सापडत नसलो ना, ऐक ना, तुला जर असं वाटलं ना या डोंगराकडे गेला असेल का माझा धनी, या डोंगराकडे गेला असेल का, तुला जर शंका आली ना, मुठभर माती उचलायची, कानाला लावायची, गावले ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ना, समजायचं तुझा धनी त्या डोंगरावर जाऊन बसलाय. म्हणून त्यांचं ऐकायचंय, त्यांच्या नावानं महाराष्ट्र गरजला. वंदनीय महाराज म्हणतात, अरे हे धर्मपालन काय आहे, ही अखंड भगवी पताका, ही ध्वजा, ही गुढी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली. कारण का, अधर्माचा नाश व्हावा, धर्माचे पालन करणी पाखंड खंडन. ना परमार्थ माहितीये ना साधना माहितीये, काय कळतं आपल्याला, साधी सुधी देवपूजा सुद्धा आपल्याला कळत नाही. अरे वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही बरं का. आता लोक घुसखोरीपणा करायला लागले. निष्ठावंत ब्राह्मण जर असेल ना, ब्राह्मण आपल्याकडे 2 प्रकार आहेत, एक असतो ब्राह्मण, दुसरा असतो ब्राह्मण. वाईट वाटू देऊ नका. एक असतो थोडं स्पष्ट बोलते, करून करून काय करतात दुसऱ्या वेळेस बोलवणार नाहीत, अजून काय करतात, एक ब्राह्मण दुसरा ब्राह्मण. ज्याला त्रिकाळ संध्येचं ज्ञान आहे तो ब्राह्मण आहे. जो त्रिकाळ संध्या जाणत नाही, जसा उच्च कोटीचा ब्राह्मण आहे ना, तसाच निष्ठावंत वारकरी असतो. कसा, सकाळी काकडा, दुपारी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, हे त्रिकाळ संध्या वारकरी संप्रदायामध्ये. आणि असं सांगते, त्रिकाळ संध्या ज्यानं केली त्याला कधीच रोजी रोटीची चिंता करायची गरज पडत नाही.
योगक्षेम वहाम्यहम. हे त्रिकाळ संध्या करणारे तुकोबराय होते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला तुकोबरायांनी हे केलं ना, त्यांची धर्मरक्षण, त्यांचा जप तप, त्यांचा साधना, त्यांचा योगक्षेम चालवायला स्वतः देव तिथे उभा राहिला, स्वतः उभा राहिला. त्यांची ती अनुभूती होती. त्यांना पाखंड त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. योगक्षम त्यांचे जाणे जडपारी वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनिया. योग क्षमताचे जाणे जडपारी वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनिया. मिरच्याचे पोते घेऊन निघाले महाराज व्यापाऱ्यांच्या संग मिरच्या विकायला. चरित्र सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश. मिरच्या विकायला बसले महाराज, व्यापारी झाले तुकोबराय. काय काय नाही केलं, परंतु असं आहे, परमात्म्याला जे हवं असतं तोच परमात्मा आपल्याकडून करून घेतो. आपण जे ठरवलं ते होत नाही, आणि त्यानं जे ठरवलं ते झाल्याशिवाय राहत नाही. महाराज मिरच्या विकायला बसले ना, तेव्हा सुद्धा विठ्ठल नाम ध्वनी होता. विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल. ही ध्वनी विठ्ठल नामाचा रे गाहो टाळी बाजूला विठ्ठल टाळी. नामाचा रे गाहो विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. हे विठ्ठला, अरे तुझ्या माझ्या भजनामध्ये काही आड येऊ देऊ नको रे देवा, काही आड येऊ देऊ नको. माझं भजन कुठल्याही परीकाष्ठेला बंद पडता कामा नये. भजन जर बंद पडलं ना तर तुकोबरायांना दुःख होतंय, कारण भजनाशिवाय तुकोबराय राहू शकत नाही. तुकोबराय म्हणतात, अरे जीवनाशिवाय मासा राहू शकतो का रे? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. माझं मन तळमळतं देवा तुझ्या भजनाविना. म्हणून व्यापार करायला बसले तरी सुद्धा रामकृष्ण हरी आहे, विठ्ठल आहे, विठ्ठल आहे. लोकांनी भाव विचारलं ना तर ते म्हणायचे, काही नाही बाबा, विठ्ठलाचा कुठं भाव असतो होय, घ्या घ्या घ्या, तुम्हाला वाटेल तसं घ्या. पण तिथंही घुसखोर शिरले. साधूला पाहून काही ढोंगी शिरतातच महाराज. आणि बघितल्यानंतर बाया म्हणल्या, ओ व्यापारी बाबा, काय मोजून मापून देता का? घ्या 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 म्हणले, तुम्हाला जसं लागल तसं घ्या. अरे तुकोबा जरी बघत नव्हते तर परब्रह्म साक्षात्कार परमात्मा बघत होता. कारण का, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, घ्या घ्या घ्या. कारण तुकाराम महाराज मोजून मापून देतील. हा आळस नव्हता तुकोबरायांचा. ते मोज माप करण्यामध्ये माझा वेळ वाया जाईल आणि तेवढ्या वेळात माझं भजन होणार नाही, ही आतुरता होती तुकोबरायांची, आतुरता. एवढंच काय सांगू, संत महात्मे तुकोबरायांना भेटायला आले ना तर तुकोबराय सकाळी घरी सापडले नाही. कुणीतरी म्हणलं, त्या तिकडे डोंगराकडे तुकोबराय गेले. पूर्वीच्या काळामध्ये बाथरूम म्हणजे बहिर्दिशा, टॉयलेटची व्यवस्था. आपलं आता घरातच खायचं, मी कशाला म्हणू बा, तुमचं मन. आणि मग ते डोंगराकडे जायचे. आणि तिकडे गेल्यानंतर एक व्यक्ती म्हणला, तुकोबा तिकडे गेले आहेत. ते साधू महात्मे तिकडे गेले म्हणे. तर तिकडून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल माझी मज झाली, अनावर वाचा. भावच राहिला नव्हता. म्हणून मोजमाप करण्यामध्ये माझा वेळ वाया जाईल यासाठी तुकाराम महाराज, तुम्ही तुमचंच वजन करा आणि काय द्यायचं तर द्या. आता जे इमानदार होते ते चिल्लर चल्लर त्या ठिकाणी टाकायचे, आणि जे गनिमच म्हणावं महाराज त्यांना, जे गफलत करणारे होते ना ते गनिमच, दुसरं कोण आहे. त्यांनी महाराज जशा उचलता येईल तशा उचलल्या, टाकल्या तर टाकल्या, नेल्या तर नेल्या, असं झालं. एक जण तर असा आला, दादा, काही काही नुसते दादा असतात नावाचे, इथं नाही दादा कोणी बसले, दादा. आणि तो आला आणि म्हणला, आमचं घर खटल्याचं आहे म्हणला, अख्खं पोतं न्यायचंय मला. पोतच्या पोतलं तुकोबराय म्हणले, न्या ना, न्या 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 न्या. पण तुकोबरायने बघितलं सुद्धा नाही की यानं का टाकलं, नाही टाकलंय. घेऊन गेले महाराज. रात्री जे काही उरलं त्याच्यातून सामान आणलं. महादेवाची पहाडी होती, भगवान सांब सदाशिव तुकोबरायांच्या हातचं भोजन खायला आले. आणि एवढ्या सुंदर संतांनी हा स्वयंपाक केलाय, आणि याचं जर खाल्लं तर आपल्याकडे प्रथा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. देव म्हणला, माझ्या तुक्याचं मी खाल्लंय, आता याच्या इमानदारीला मला जागायचंय. आणि मग रात्रभर देवानं बरोबर पाहिलं कोणी कोणी मिरच्या नेल्या. आता मिरच्या घेतल्या पाहिजे वसूल करून. तुकोबराय काही नाही, सगळी पोती संपली. कहा आहे तो कहा नाही, क्या आहे तो कुछ नाही, काही नाही, शून्य झाले. शेवटी शून्यच होते तुकोबराय. जिथे शून्य आहे तिथून तर परमार्थ चालू होतो बाबा.
कचरा भरलेला असल्यावर परमार्थ होतो काय? शून्यापासून तर परमार्थाची सुरुवात आहे. सगळं संपलं. महाराजांचं एक प्रमाण आहे, काम नाही झालो पाहिजे. पूर्ण रिकाम झाल्याशिवाय परमात्मा आत येत नाही. तुम्ही नाथ महाराजांचं रोडगा प्रकरण बघा. सत्वर पावगे मला भवानी आई, सासरा माझा गावी गेला. हे प्रमाण काही काही बायांना लय आवडत. तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाईन तुला. महिला मंडळ लय खुश होते. आता हसच लागल्या डायरेक्ट. रिकामा झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तुकोबराय रात्रभर भजन करतायत. सकाळी त्यांची साधना सुरू झाली. ब्रह्ममुहूर्त आहे. इकडे भगवंतांनी अवतार घेतला आणि गावामध्ये गेले महाराज. आणि गेल्यानंतर कोकणातलं गाव होतं. आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर ज्यांनी ज्यांनी अशा मिरच्या लोबाडून घेतल्या होत्या त्यांच्या दारामध्ये गेले. आणि ते म्हणले, चला सावकाराचा दूत आलाय, नौकर आलाय. अरे कोण रे तू? अरे म्हणलं माझं नाव विठू. सांगा मला, साधा वया भक्ती काज नाही. जगाचा मालक आहे पण उसन व्यवहार पूर्ण करायला गेलाच की नाही? अरे म्हणला विठू आहे विठू. आणि मग काही काही बाया म्हणल्या, अगं बाई तू का झाडाखाली बसलेला? ते डोळे बंद करून भजन करत होता ना, मला न्या न्या म्हणत होता. त्याचा दूत आहे का म्हणे तू? त्याचा गडी आहे का म्हणे? हो. मग काही काही बाया म्हणल्या, बाई दिसायला तर लय भोळा दिसला, आम्हाला काय माहिती मग दुसऱ्या दिवशी गडी पाठवीन आमच्या दारात. मग म्हणजे पाठविला तरी यांना अडचण आहे. आणि मग सगळ्याकडून महाराज त्या पैसे गोळा केले. पण तो दादा होता का, तो दादा काही पैसे देत. हे विठूजी त्या दारामध्ये बसले. म्हणले, दादा द्या. म्हणले, मालक तिथं वाट पाहतोय, माझ्या मालकाने मला पाठवलंय, त्यांचा गडी आहे. म्हणले, द्या. काय अवस्था आहे तुकोबरायाची. आज देव दान मागतोय त्या दादाला, देत नाही. जा म्हणे, जा. महाराज त्या दोरा आणला, दोरा असं दावा आणलं. आणि लोकांच्या समोर विठूजींनी अर्थात भगवंतांनी नाटक करायला सुरुवात. असा गोफासारखा फिरवायचा आणि मोठ्या मोठ्यानं देव म्हणायचा, अरे सांगा कुणी या येड्याला. अरे माझी मरायची वेळ आली, माझ्या मालकानं मला पाठवलं, यानं जर धन दिलं नाही ना, आता फाशी घेतो या झाडाला. कोण? त्याच्या मनात आलं तर ते कोणाला फाशी देईन तो देव. म्हणतोय मी फाशी घेईन. असा गोप फिरवला, असा टाकला. आणि मग शानी सुरती लोक. काही लोक असे आहेत या जगामध्ये, सगळं कळतं पण त्यांना बोलायचं नसतं. उगच मुक्याचं सगळं कळतं पण बोलायचं नसतं. असे काही लोक आहेत. अरे बोलत जा, जिथं धर्माची गरज आहे तिथं बोलत जा. मग लोक पुढे आले. अरे म्हणले, दादा नावचा दादा आहेस न जणू तू, तुला काय कमी केली? अरे तो मरायला लागला, अरे देऊन टाक ना त्याचं धन. महाराज त्या दादाला परिणाम वश ते धन तर द्यावंच लागलं. हा विठूजी त्याच्यावर थांबला नाही, गावच्या पाटलाला जाऊन भेटला. आणि राहिल्या साहिल्या ज्या उधाऱ्या होत्या ना, पाटलाच्या कानावर घातलं, पाटील बुवा अहो हा आमचा धनी देऊ गावातून आलाय तुमच्याकडं, आणि तुमच्या गावाचं नाव खराब करतात तुमची लोक. अहो असलं ते पैसा देऊन टाका, नाही तर कोणताच व्यापारी तुमच्या भागात कामाला येणार नाही. त्या पाटलानं राहिली साहिली उधारी गोळा करून तुकोबरायांना त्या गड्याजवळ दिली. आणि मग विठूजी जेव्हा तुकोबांकडे जातात तेव्हा तुकोबा विचारतात, अहो कोण तुम्ही? काही नाही, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरुखुन बानिली कैसी, देखी लागे माये डोळे भरून आले. अरे हा असेल तरी कोण? अखिल ब्रह्मांडाचा नायक. सांगा मला, या चरित्रामध्ये ढोंग कुठं वाटलं तुम्हाला? पाखंड कुठे वाटलं? हे जगाचं अखिल पाखंड हटवण्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी तुकोबराय आले. अभंगाचं दुसरं चरण. हेची आम्हा करीने काम, 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 हेची आम्हा करीने काम. बीजवान भावे नाम, बीजवान भावे नाम, आम्हा करणे काम, हेची आम्हा करीने काम, हेची आम्हा करीने काम, हेची आम्हा करीने काम. हेची आम्हा करीने काम, बीजवान भावे नाम, बीजवाने वावे नाम, हेची आम्हा करीने काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. या
देहाची परिपक्वता त्याशिवाय नाही आहे, ह्याची आम्हा करणे काम. म्हणजे महाराज म्हणतात ना, ते स्वतः एकट्यात बसून कधीतरी विचार करा की आपण काम काय करतोय आणि आपण आलोय कशासाठी. ह्याची आम्हा करणे काम. हे आपण आता सगळे म्हणतोय ना, हे काम करण्यासाठी. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. मनुष्य देह दिला ना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना हा दिलाय, मुद्दामून दिला आपल्याला. थोडं थोडं पुण्य एकत्र करून दिला, मुद्दामून दिला. कारण का, दुसऱ्या योनीमध्ये भजन करता येत नाही म्हणून दिलाय. दुसऱ्या योनीमध्ये भजन करता येतं का? निळोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे, पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती. निळा म्हणे व्यर्थ गेला, प्राणी भूमी भार झाला. येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा. नाही तरी व्यर्थ जन्म चिंती तसे विषय काम. त्यांनी सांगितलं, पशु पक्ष्यांच्या देहामध्ये हे सगळं करता येत नाही, ह्याची आम्हा करणे काम. अरे नामाचं बीज वाढवण्यासाठी नाम एवढं सोपं आहे, आणि ते सोप्यातलं सोपं नाम घेऊन आपण ब्रह्मानंदाचा आनंद घ्यावा, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. किती सोपं केलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. इतकं सोपं केलं की वेदांपासून अगदी छोटा, महाराज अमृतानुभव ग्रंथापासून हरिपाठापर्यंत आणि हरिपाठापासून अमृतानुभव ग्रंथापर्यंत ज्याची जशी जशी योग्यता आहे तसा तसा माऊलींचा प्रसाद घ्या. एखादं साधं बोळ लेकरू असलं ना, ते बालवाडीतच बसत. तसं फक्त हरिपाठ जरी जिंकला, हरिपाठ जरी अंगीकारला, तरी सुद्धा भाऊसागराचा किराणा आपल्याला दिसतोय. कारण नित्य सत्यमेत हरिपाठ जाती, नित्य सत्यमेत हरिपाठ जाती, नित्य सत्यमित हरिपाठ जासी, नित्य सत्यमित हरिपाठ जासी. काळी काळी त्याची न पाय दृष्टी, न पाय दृष्टी, न पाय दृष्टी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नित्य सत्यमित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. हे जी लोकांना भीती वाटायला लागली ना, मरण म्हणलं अंगावर काटा उभा राहतो, पाप म्हणलं अंगावर काटा उभा राहतो. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठं म्हणायचं? देवाची ये द्वारी. देवाच्या दारात उभा राहून जर हे भेट म्हणलं तर काय भेटतं? नुक्ती. तुमच्याकडे बुंदीला काय म्हणते? बुंदीच म्हणतात. मराठवाड्यात नुक्ती म्हणतात, बुंदीच म्हणतात ना. हा, नुक्ती म्हणतात. मग देवळाच्या दारात उभं राहिलं की नुक्ती भेटती, आणि देवाच्या दारात उभं राहिलं की मुक्ती भेटती. सलोपता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. हे नाम आहे, नाम. या नामाचं बीजारोपण करण्यासाठी महाराज आले. ह्याची आम्हा करणे काम. अरे नाम इतकं सरळ साधं सोपं आहे, आणि हा मानव देह त्याच्याशिवाय पुरुष होणार नाही. चतुर्थ पुरुषार्थ. हे सगळं करत असताना ती नाम साधनेची जराशी जोड लावली तर अवघा झाला आनंद. समाधान कसं आहे? सावधान आणि समाधान हे दोन शब्द महत्वाचे आहे की नाही जीवनामध्ये? समाधान आणि सावधान. सावधान ऐकलं ना तुम्ही? समाधान भेटलं का मग? तरी समाधान बुवा गायला आहेत, तरी समाधान भेटना. महाराज त्यांनी सांगितलं किती उशिरा कळालं बघा यांना. तरी समाधान बुवा गायलाय, तरी समाधान आम्हाला भेटना. कारण का? सदा नाम घोष. अरे ग्रहस्थ जीवनामध्ये ह्याची आम्हा करणे काम. तुम्हाला सोपा पर्याय सांगते. घरातले भांडणं मिटवायचे, रामकृष्ण हरी. कधी? राम राम स्मरा आधी. इतकं भजन करायचं, इतकं भजन करायचं की समोरच्याला आपल्याला बोलण्यासाठी काहीच राहिलं नाही पाहिजे. पुरुष मंडळी, मी तुमच्या बाजूने आहे. आज सकाळी उठले ना तुम्ही, तुम्हाला उशीर झाला, इकडून बडबड सुरू झाली की आपण म्हणायचं रामकृष्ण हरी. तिकडून आवाज आला, उठलात का? रामकृष्ण हरी. मग पाणी टाकायचं का आंघोळीला? रामकृष्ण हरी. आंघोळ झाली. चहा नका? रामकृष्ण हरी. मग पोहे खादाडायचे असते, रामकृष्ण हरी. खा खा, तुम्हाला कुठं कमवून आणायचं? आहे तर खायचंय. आता तेच आणतो, पण शब्द ह्यांचे असतात. रामकृष्ण हरी. निघायचं असन बाहेर, रामकृष्ण हरी. एवढं जर तुम्ही 6 महिने केले ना, यांची टापत नाही तुमच्यासाठी. ते म्हणते येडं इकडं ना दिला जाता याच्या. शेवटी वेडा झालो ना, वेडा झालो. आणि हाच प्रयोग तुम्ही बी करायचा, म्हणजे हे तुमच्या पुन्हा डोकं लावणारच नाही. एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे. ही वाणी त्याच्यासाठीच दिलेली आहे. महाराजांचा एक अभंग आहे, व्यर्थ गलबला करू नका, किंवा काल्याचा एक अभंग आहे बघा, याल तरी यारे लागे अवघे माझ्या आजी देतो. याच्यातलं एक प्रमाण आहे, हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला. व्यर्थची बेकार व मुख है जो भगवान का सुमिरन
ना किया करे कमल मुख राम भजन को दिया हे भजन करायला दिलं ना, मग ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे. अरे या मुखातून राम राम घ्या ना, 1 सेकंद सुद्धा बाजूला जाऊ देऊ नका. रामकृष्ण परमहंस यांना शिष्याने विचारलं, अहो म्हणे तुम्ही अपवित्र जागेवर सुद्धा नाम घेता. ते म्हटले पवित्र अपवित्र वा. अरे अपवित्राला पवित्र करणारं रामनाम आहे, पण मी जर त्या जागेवर जर रामनाम घेतलं नाही आणि तिथंच जर माझा जीव गेला तर तोंड काय दाखवू देवाला. एक क्षणही एक जागाही अशी नाही की संतांकडून तिथे नाम सुटलं. कारण का ह्याची आम्हा करणे काम, बस नामाशिवाय दुसरं आम्हाला काही. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक. बस एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम. दुसरं कामच आम्हाला येत नाही. हिंदी दोऱ्याचा एक अभंग आहे, आई साकर घर आवे राम आई साकर घरी आवे राम ऐसा कर घर आवेला ऐसा कर आवेला और धादा सब छोड़ ही काम बाबा. और धादा सब छोड़ ही काम. इतने गाढ़े इतने गोते खाता जब तू अपना भूल न होता, जब तू अपना भूल न हो. तुका प्रभु देश विदेश बरिया खाली नाही लेस. इतने गोते काहे खाता. अरे तू राम भजन केलं असतं तर हृदयात राम प्रगटला असता ना बाबा. आणि एकदा राम मंदिरामध्ये आले, त्या मंदिरात आले, पण या मंदिरात कधी येणार. या मंदिरात, या अयोध्येत सुद्धा राम आले पाहिजे ना. आणि मग या अयोध्येत राम, या अयोध्येत विठ्ठल येण्यासाठी ह्याची आम्हा करणे काम. कारण मनुष्य जन्माचा दुसरा कोणता धर्म नाही. दुसरा कोणता धर्म. भगवंताचं भजन करणं. मी आलोय कुठून, मी करतोय काय, याचा विचार करणं. म्हणून तर आलाची कोठोनिया रे कवन्या खाया आलासी कोठोनिया दासी कोण वाटा हे आलाची कोठोनिया रे कवन्या खाया आलासी कोठोनिया दासी कोण ठाया घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. होई बाबा हे होई बाबा लागे ना बाबा सावध होई बाबा लागे ना बाबा. याच्या जोडीला एक अभंग आहे, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि याला एक श्लोक आहे, कोहम कथमिदम जातम कोहम कर्त्यस्य विद्यते. आहे मी कोण ऐसा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तू कुठून आलाय, कसा आलाय याचा शोध लाव, नाही तर काळ मागे लागलेला आहे. माई बाप, हा विचार करणं हे या देहाचं काम आहे. हे कीर्तन भजन वारकरी संप्रदायात कशासाठी आहे. कशासाठी कीर्तन, कशासाठी. तुम्हाला पैसे जास्त झाले, मला तारका नाही, त्याच्यामुळे का ह्या माझ्या भावंडांना काही कार्यक्रम नाही काय. होय अंग हरिरूप कीर्तन चांग, कीर्तन चांग. या देहामध्ये हरी मिळावा. ही जी पंचवटी आहे ना, प्रभू रामचंद्रांच्या पावलानं प्रफुल्लित झाली, नाशिक आपल्या जवळ आहे, तशी देहाची ही पंचवटी प्रफुल्लित व्हावी. कारण का, या देहानं दुसरं काम नाही, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, नामाचं बीज वाढावं आणि ते नाम एवढ्या अट्टहासानं व्हावं की बस भगवत तत्वाची प्राप्ती व्हावी. झालं नवनिहाल. अजून काय पाहिजे जीवनामध्ये. मुक्तता करणं फार अवघड नाही आहे. एका जागेवर बसून तदाकार वृत्ती करायची, गलबला करायचं नाही, जगाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी होत नसेल तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट सांगितली, संतांच्या सान्निध्यात राहा. बाबांचं पाऊलं तुमच्या गावाला लागली आहेत.
आणि मी ऐकलंय आमच्या प्रवीण दादांकडून की बरीच भक्त मंडळी अनुग्रहित झाली आहेत महाराजांमुळे. महाराज तुम्हाला त्रिवार नमन आहे, कारण गावांना बांधून ठेवणं हे एक महात्माच करू शकतो. संतन के संगी लाग रे गोरी अच्छी बने तेरी अच्छी बनेगी ध्रुव की बन गई प्रहलाद जी की बन गई प्रहलाद जी की बन गई तुम्हें रंग में लाग रे गोरी अच्छी बनेगी संतन के संगी लाग रे गोरी याच भजनातलं प्रमाण आहे, हंस की गत तो हंस ही जाने, हंस की गत तो हंस ही जाने, क्या जाने वो कागरे. कारण साधू व्हायला साधू आधी ओळखावा लागतो, मग साधू बनल्या जातं. त्याला कावळे ओळखू शकत नाही. संत की गत तो संत ही जाने, क्या जाने वो कागरे तेरी अच्छी बनेगी. म्हणून साधू संत आलेत आणि हे विजारोपण केलं, हा कीर्तन उत्सव ठेवलाय. हे जर आपण करत राहिला ना तर आपली गती निश्चित आहे. नाहीतर एवढं सोपं नाही, एवढं अवघडही नाही. स्वामीजीकडे एक जण येऊन बसला, म्हणला महाराज सोपं सांगा. सोपं? स्वामीजी म्हणले गीता वाचते. म्हणले लय अवघड आहे. म्हणले मग राम राम म्हणले लय सोपं आहे. कारण राम या शब्दावर राहील अशी अवांतर चर्चा आपण किती करत बसतो. पण राम 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 लोकांना वाटतं राम रामानं काय होईल. अरे शिळ पाणी थंड झाला, नीलकंठ ज्यानं हलाहल प्राशन केलं, भजन करी महादेव, त्याचा हलाहलाचा दाह जर शांत झाला, त्या नामात जर एवढी ताकद आहे तर आपण अखंड भजन करू शकत नाही काय? करू शकतो. आपलं ध्येय तेवढंच ठेवायचं की मी भजन करण्यासाठी या ठिकाणी आलो. ऐका, आयुष्याच्या या कारकिर्दीमध्ये अनेक बडबडी करताना विनाकारण आपला देह खर्ची चालला, टाइम खर्ची चालला. बऱ्याच बाया आमच्याकडे येतात, म्हणता घरात सुखच नाही महाराज. काय म्हणता? घरात सुख नाही, तुमच्याकडे पालक, असं वाटतं सगळं सोडून द्या तुमच्या संग. वाटतं का असं तुंजर जणीला? नाही, गाडी मोठी आहे, 2-4 जण येऊ शकता बुवा गाडीमध्ये, तसं जर वाटतच असलं तर. आता ओघाला आलं म्हणून बाबा सांगत्या, थोडं हसत खेळत कीर्तन करूया. थोडं सांगते, 8-10 दिवसापूर्वी कीर्तन झालं एका गावात, आणि बाई कीर्तनामध्ये ढसढस रडायला लागली. आता कीर्तन चालू होतं, लोक ऐकणारे होते. त्यांनी गेल्या गेल्या सांगते, म्हणले विनोद वगैरे तसं काही नाही, तुमच्या पद्धतीनं चिंतन करा. म्हणलं वा, असे क्वचित गावं भेटतात. ठीक आहे, चिंतनाचा अभंग घेतला, चिंतन सुरू होतं. तिला ती वृत्ती झाली, ती ढसढस रडायला लागली. मी म्हणलं काय कीर्तन सफल झालं बाईला, कीर्तन कळलं, रडी म्हणलं कीर्तन. मग मी तिच्याकडे बघायला ती अजूनच फुसफुस करायला लागली. मग कीर्तन झाल्यानंतर जे विठल हो न तिनं येऊन मला मिठी मारणं संगत झालं. म्हणलं अगं बाई आता काय करावं, मला फुकलं तर मी खाली पडन, वजन जास्त नाही. ती अशी धाडदिकड बाई आली समोर. काय झालं ताई तुम्हाला, जर लांबून बोला ना, तसं शिव नाही म्हणलं, वाईट पाय. म्हणून जुन्या काळातली साधू संत साधनेच्या दरम्यान कुणाला शिवत नव्हती. वाईट परमाणू असतात, दुरूनच बोलायचं असतं. ठीक आहे. ती म्हणली नाही, माझं काम तुम्हीच करू शकता म्हणे. पुन्हा रडायला लागली. म्हणलं अगं झालं काय? मग तिनं मला लोकांनी दिलेलंच नारळ उचललं तिथलं. आबा ते नारळ असं उचललं आणि माईकडे बसून म्हणली, महाराज एवढं भारून द्या. तिला वाटलं गळ्यात माळा दिसत आहे, भगवे कपडे दिसत आहे, एवढा मोठा भंडारा दिसतोय, नक्की हिच्या अंगात येत असं. आणि ती म्हणली मी तुमचा अवतार अवतार म्हणली बरं का, पुन्हा तुमचा अवतार पाहिला बरोबर. म्हणलं का तुम्हाला तसलं काही येतं? हा समाज कुठे काही कळतच नाही महाराज. आणि मग मी तिला म्हणलं पण मी नारळ भरून दिले ना, असं जर असतं तर म्हणजे कारगिलवरच्या सैनिकाच्या गळ्यात नाही का नारळाचं पोतच्या पोत पूर्णच बांधले असते ना, त्याला गोळी मारायची काय गरज असते? काही गरज नाही. मी म्हटलं आता हिला काय करावं, आता मला तर तिथून पळून जायचंय. सगळी लोक चालली, ती मला नाही म्हणली तुम्ही मला ते नारळ भरून द्या, नाही तर मी तुम्हाला सोडत नाही. मी म्हटलं एक काम कर, हे नारळ काहीच नाही, तुला त्रास काय सांग. ती म्हणली काही नाही. सासू एवढी बडबड करते, एवढी शिवाय देते. म्हणली ती तो जोपर्यंत जिवंत आहे ना, तिचं तोंड तिचं थोबाड कधी बंद होईल. एवढी बडबडबड म्हणली, आदल्या जन्मामध्ये काय बेडकुंती होती का काय होती काही कळा ना. म्हणजे एवढी बडबडबड करत. मग मला एक युक्ती सापडली. मी तिला म्हणलं ह्या नारळाचं काहीच नाही. मग म्हणलं माझ्याकडे औषध आहे. ती म्हणली कुठे? म्हणलं आळंदीला. म्हणे कधी येऊ?
आता अशा लोकांना आमुषा पौर्णिमा सांगितली की त्यांचा विश्वास बसत असतो. मी लय हुशार. मी म्हणलं आमुषा, नक्की आमुषाला का? म्हणलं हा. आता मला वाटलं बॅद गेली. मी आपलं जे गाडीमध्ये बसले निघालो आम्ही. आणि मला काय माहिती योगायोगानं 5-6 दिवसावरच आमुषा. आता कार्ड वाटले होते तिनं, ते कार्ड केले, मला फोन लावला, फोन काही घेतला नाही. जाऊ द्या ठीक आहे काय असेल ते. तिनं आमच्या ड्रायव्हरला फोन केला आणि त्या फोनवर रडायला लागली. म्हणली दादा काही करा, दीदीला भेटणं एवढं गत्यंतर नाही तर मला जीव द्यावा लागेल. आता ते भोळं बाबडं ते न पत्ता सांगितला. दुपारी असा डोळा लागायचा की तिने दरवाजा असा वाजवला आणि जे मी दरवाजा उघडक म्हणलं अगं बाई आमुषा आली. आता काय करावं म्हटलं. आणि मग आल्यानंतर मला सुचना, मी आतमध्ये गेले. मला हसू यायला लागला. आता ह्या बाईचं करूच काय मी तिला चहा दिला, पाणी दिला, तरी तीन तोंडाला पदर लावायचं आणि मोठ्या मोठ्या रडायचं. काही करा पण ते औषध द्या, तुम्ही म्हणले होते तयार करून ठेवी. कोणीकडून दुर्बुद्धी सुचली ही बाई, हिच्या गावात मी कीर्तनाला गेले. असं पुन्हा नारायण करू नको. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला आणि नंतर मग मी आतमधून एक बाटली आणली. साधी होती, तसं काय बघायला लागलात माझ्याकडे. साधी बाटली आणली, तिथं त्याच्यावर ठेवली आणि बाटली बघितल्यानंतर ती म्हणली हे काय? म्हटलं त्याच्यात औषध आहे. ती म्हणली कसं अनुमान प्रमाण? काही नाही म्हटलं. घरामध्ये गेली आणि सासूबाई बोलायला लागल्या की त्याचं एक झाकण उघडायचं, तोंडामध्ये टाकायचं, गडगड 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 गार्गल करतो ना आपण गळ्याला सुजायला, असं गुळण्या करतो की नाही, असं गडगड 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 करायचं. ती म्हणली किती वेळ करायचं? म्हणलं काही नाही, जोपर्यंत त्या बोलतात ना तोपर्यंत करायचं. त्यांचं बोलणं बंद झालं का थुकून टाकायचं. ती म्हणली गुण? म्हणलं पहिल्याच झाकणात येईल. म्हणे पैसे? म्हणलं गुण आल्यावर. म्हटले किती दिवसात संपायचं? म्हणलं तुझ्या हातात आहे. आता तिनं काही दम पडाय, ती घरी गेली. आता ती न सांगून आली होती. घरी कसं युद्ध पिटलं असं तुम्हाला माहिती आहे. तिनं घरात एक पाऊल, दारात एक पाऊल की हिचं सासूबाईचं सुरू झालं. आली का सगळं गाव हंदडून. आता ती भाषा PhD केलेली असते, ती काय मला एवढी येता येईल, ती तुमची तुम्हाला माहिती. मग ती काय काय उन्हात उन्हा बोलायला लागली. तिने लगेच त्या पिशवीतली ती बाटली काढली, ते झाकण काढलं आणि ते औषध तोंडामध्ये टाकलं आणि टाकल्याबरोबर गडगड 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 तिचं सुरू झालं. आता ही म्हणली काय बाय कसलं औषध तोंडात टाकलं, गडगड करायला लागली. मला काय कुत्रू जावलू का म्हणे तुला एवढं बोलायला? कोण म्हणली? सासू म्हणली. 2 मिनिटं बोलली, 3 मिनिटं बोलली, शेवटी म्हातारीचं तोंड दुखायला लागलं. ती म्हणली आपण एवढं बोला आणि हे जनावर आपल्याला काहीच बोलत नाही, न बोललेलं बरं. सासू घराच्या बाहेर निघून गेली. हिनं गुळणी टाकली, मला फोन केला, महाराज पहिल्या झाकणात गुण आला. म्हणली म्हातारी बाहेर गेली. मी म्हणलं शाबाश, असाच चेला असावा, गुरुचं ऐकणारा चेला असावा. तिनं 8 दिवसात ती बाटली संपवली. बा पौर्णिमेची वाट बघत बसली, आता पौर्णिमा कधी येईल. आता त्या बाटलीला संपेपर्यंत म्हातारीला सवय लागली होती की जशी बाहेर फिरून आली तसं ही काही मला बोलत नाही. हिचं बोलणं कमी व्हायला लागलं तर तिचंही बोलणं कमी व्हायला लागलं. ती पौर्णिमेला पुन्हा 15 दिवसानं आली. आल्यानंतर म्हणली महाराज औषध? म्हणलं अगं औषध न्यायला यायची पुन्हा पुन्हा तुला इथे गरज नाही, औषध तुझ्याच घरी आहे. आणि ती म्हणली कुठे? म्हणलं गाईच्या गोठ्यात, ते गाईचं गोमूत्र होतं. ती म्हणली गोमित्राने एवढा गुण येतो? अगं म्हणलं गोमित्र शुद्धच आहे, अपवित्राला पवित्र करणारं ते शुद्धच आहे, परंतु ते औषध तुझ्या हातात होतं. म्हणली कसं काय? म्हटलं तू तोंडामध्ये टाकल्यानंतर तू तुझ्या सासूला प्रतिउत्तर दिलं का? ती म्हणली नाही. तुझं तोंड गप्प होतच ना. हा मग संसारामध्ये गप्प राहून ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी असं राहिलं की गुण हमखासच आहे महाराज. कारण त्यांचं प्रमाणे अवघाची संसार सुखाचा करीन. हे नाम आहे ना, या नामाची सगळी यातना अर्थात तो रस जर ब्रह्मानंदाचा ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. हा जर आनंद नामाचा घेत राहिला आणि संसारामध्ये जर मुक होत राहिलं तर सुख आपल्याच हातात आहे. बाहेर कुठं जाय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा, पुन्हा कुठे जायची गरज नाही. महाराजांनी हे केलं फक्त आपल्यापेक्षा उच्च कोटीतून केलं. डोंगरावर त्यांची साधना झाली ती उच्च कोटीतून झाली. कारण का? त्यांनी आपल्या जीवनाला जीवनत्व दिलं. आणि म्हणून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून निदान हा संकल्प करायचा आहे महाराज, जी नामसाधना तुम्ही केली आहे ना तीच नामसाधना आम्ही सुद्धा करणार, हा आमचा संकल्प आहे. आणि असं जर झालं तर नक्कीच महाराजांची कृपा आपल्यावर होईल. कारण महाराजांनी हे करत असताना त्यांच्या आडकाठ जे काही गोष्टी आल्या ना त्या त्यांनी सहज बाजूला केल्या. अभंगाचं 3रं चरण. तीक्ष्ण उतारे तीक्ष्ण उतारे तीक्ष्ण उतारे तीक्ष्ण उतारे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण
भान फिरे जीरा गली का तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आपण सुरुवातीलाच ऐकले की काही कामं शस्त्राने होतात, काही शास्त्राने होतात. गावामध्ये सप्ताह करायचा आहे, कीर्तन ठेवायचंय, तिथं शस्त्र लागेल का शास्त्र लागेल? हो शस्त्र. आमचे प्रवीण दादाचे मित्र प्रवीण दादा जर बंदूक घेऊन गेला, वर्गणी द्या नाही तर गोळीच घालीन, देतील का लोक? गावाच्या बाहेर हो कुठं वर्गणी मागा, तिथे शस्त्र लागणार नाही, तिथे काय लागेल? शास्त्र लागेल. एखादा मारायला आला, लय भांडणं लागले रोडवर मारायला, आणि मग त्याला आपण म्हणावं नाही भगवंताने गीतेमध्ये काय सांगितलं, काय सांगितलंय ते बदा येऊन मारून जाईल. तिथे शास्त्र लागणार नाही, तिथे मुसंडी द्यावी लागेल, शस्त्र. महाराजांकडे दोन्ही गोष्टी आहेत. तुकाराम महाराजांचा परमार्थ हा वेद मान्य आहे, शास्त्र मान्य आहे, आणि तो शास्त्र परमार्थ त्यांनी केला म्हणून ते शास्त्रही जाणतात. म्हणून अनेक व्यासादिकांची उदाहरणं त्यांच्या अभंगात बघायला मिळतात. प्रल्हादाचे उदाहरणं त्यांच्या अभंगात, द्रौपदीचे उदाहरणं त्यांच्या अभंगात. कारण का? त्यांनी इतिहास जाणला, त्यांनी पुराण मांडलं, आणि म्हणून त्या पुराणांनी सुद्धा यांच्या भक्तीला प्राधान्य दिलं, म्हणून ते शास्त्रही जाणतात. आणि शस्त्र तुकोबरायांना धारण करण्याची काय गरज आहे? तुकोबरायांची वाणी एवढी तीक्ष्ण आहे महाराज, कारण ती वाणीला धार आली आहे ती एका नामामुळे, विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई 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 विठोबा. विठोबा टाळी वाजू द्या, टाळी बजात करा. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय हो बाबा. शरण शरण हनुमंता रघुमाई रामात वरदान बाबा. जय श्री राम. जय 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 हनुमान श्रीराम जय राम जय जय राम. आगे बोला बोला जय जय हनुमान श्रीराम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम बोलो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि बोल. श्री राम जय राम जय जय भजन करा, राम. भजन श्री सर्वांनी राम म्हणा. जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम सर्वांनी भजन करा, भजन. जय श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय राम जय 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 श्री राम. श्री राम जय श्री राम. श्री राम जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम श्री राम
राम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम जय राम जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम ओम नमः पार्वती पते जय हर हर महादेव शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय सप्तशृंगी माता की संबंधी महाराज की जय सप्तशृंगी माता की जय हर 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 वाह हर हर महादेव भारत माता की बसा इथे. बसा बसा करा हात खाली बसा इथे. वाह हेची आम्हा करणे काम. तुम्ही पण बसता का उभं राहायचं ठीक बर. तुम्ही इकडे बघा नाही तर गदा पड ना डोक्यात. हे अवघड आहे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या. हा नाही तर म्हणतात गावातलंय पण हे वेश धारण केल्यावर अंगात काय येईल सांगता येत नाही. हा म्हणून नाही का तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. शेवट भैरवी घ्यायची आपल्याला पण काही क्षण नाही भीड भार तुका म्हणे साणथोर. हे धर्म कार्य करत असताना एक अभंग महाराजांचा असा आहे नावडे जनधन माता पिता. ही भक्ती करत असताना भजन करत असताना मला जनही आवडत नाही धनही आवडत नाही आणि धर्मामध्ये भक्तीमध्ये विक्षेप करणारे आई वडील सुद्धा आवडत नाही. असं कुणी जर आड आलं तर नाही भीडभार. इथे कुणाची भीडभाड मानल्या जाणार नाही. महाराज धर्म जाणला म्हणून विभीषणानं आपण म्हणतो घरका बेदी लंका ढाय. पण धर्म जाणला म्हणून प्रभू रामचंद्रांच्या कर्णपटलावर बातमी गेली की अमृताच्या कुंडाचा नाश करा तेव्हा हा अधर्मी मरण पावेल. ज्या ज्या वेळेला धर्माला गाणी येते ना त्या त्या वेळेला भगवंत एक ईश्वरीय संकेत करत असतात आणि ही धर्म जागृती पुन्हा होते. म्हणून अशा अवस्थेत आम्ही कुणाची भीडभार सहन करत नाही. तुका म्हणे सहाण थोर. कुणाला इथे आम्ही स्वीकारत नाही. आम्हाला जे करायचंय अर्थात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. एक थोडासा संकल्पपूर्तीचा भाग अर्थात आपल्याला काही वेळ द्यायचा आहे तो यासाठी की आज पवित्र पावन दिवस आहे आणि धर्मजागृतीसाठी माझी भावंड कार्यरत झाली आहेत. बचत गटाच्या काही स्त्रिया काही आया काही पुरुष गावातली सर्वच मंडळी आपल्याला सहकार्य करतायत आणि सर्वाचा सम्मिलित बंद पडलेला एक सेवेचा भाग जेव्हा 31 डिसेंबरला आपण करत होतात सो सुरू करायचंय म्हणून बीजारोपण तुम्ही आज आमच्यापासून केली या ठिकाणी हरकत नाही. हे बघा करणं सोपं आहे टिकवणं अवघड आहे आणि जो टिकवेल ना त्याचा विजय नक्कीच आहे. आणि तो विजय आहे की भगवंताला त्याच्या कार्याची स्वीकृती द्यावी लागते. त्याच्या मनातल्या सगळ्या शुभ कामना पूर्ण होत असतात. विजय म्हणजे काय हे मी राजकारणातला विजय त्याच्यावर तर बोलूच नाही माणसाने. सध्याचं समाजकारण राजकारण सगळं बिघडत चाललं. माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येनं बसल्या. आपलं गाव किती मोठं आहे मला माहित नाही पण तुम्ही सगळ्या आया आलात. हे धर्माचं बीज आईपासून प्रारंभ होतं आणि आई जशी परिपक्व असेल ना ही गुढी पाडव्याची जी आई आहे आज आपण गुढीचं वर्णन ऐकलं ना ही पण एक आई आहे. भक्ती भगवंतापर्यंत पोहोचवणारी आई आहे. श्रुती ही अहितापासून वाचवणारी आई आहे. माऊलींचे प्रमाण आहे अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा. या सगळ्या आया आहेत ज्या आपल्याला बापापर्यंत पोहोचवतात. आणि म्हणून माझा विनम्र एक अट्टहास आहे आपल्या सर्वांना की आपलं घर दार आपली शिक्षण संस्कृती आपली मुलं बाळं आपला वसा आपला वारसा काही दिवसांनी काय माहिती त्या इंग्लिश मीडियममुळे एवढी बेकार अवस्था होईल की ते गुढीपाडव्याचं चित्र काढून दाखवावं लागेल की अशा पद्धतीनं गुढी साजरी व्हायची. याला गुढी म्हणतात. एवढे परिणाम मुलांवर व्हायला लागले. हे जरा आता बंद झालं पाहिजे. आपली संस्कृती वारंवार लक्षात ठेवली पाहिजे. शिवबांनी एवढं सगळं स्वराज्याची स्थापना केली पण कपाळावरचा गंध कधी मोडू दिला नाही. पाहतो मी शिवबांची प्रतिमा कपाळावरचा तिलक त्रिपुंड कधी मोडलेला नव्हता. असा त्रिपुंड होता. कीर्तनाला आल्यावर कपाळावर गंध नसला ते मला शंका येते सुतत पडलंय म्हणून नाही लावलं काही लावितच नाही. कारण हिंदू धर्मसंस्कार हिंदू म्हणून घेणं ही सनातन परंपरा आहे बाबा. या परंपरेला जोपासा ना. काय काय न्योछावर गेलंय पूर्वीच्या लोकांनी आपल्याला माहिती आहे का. ओघात आलं म्हणून मला एक सांगायचंय. ज्या वेळेला 32 मनांचं सिंहासन राजांसाठी तयार झालं होतं नीट ऐका लक्षपूर्वक ऐका. 32 मनाचं सिंहासन तयार झालं महाराजांना त्याच्यावर बसायचंय आता. आणि असंच रुबाबात राजा आलं होतं चालत चालत आणि आल्यानंतर
राजांना एक गर्व होता की मला मावळे तर जाऊ द्या, मावळ्यांच्या आयांनी सुद्धा बलिदान दिलंय. आणि काय काय बलिदान दिलं हेच मला आजच्या दिवशी सांगायचंय, कारण आज परंपरा आहे. आज आपण स्त्रीला पूजनीय मानतो. आज नवीन वर्ष आहे. बऱ्याच गोष्टी आजच्या दिवशी घडलेल्या आहेत. आज पवित्र पावन 3.5 मुहूर्तापैकी आहे ना, तर नीट ऐका. आयांचं सुद्धा बलिदान. राजा असं चालत चालत सर्वांगाचे कान करून ऐका. आणि चालत चालत आल्यानंतर राजांना आता बसायचंय. आणि बसायचं असल्यानंतर त्या पायरीवर असा पाऊल टाकला. पाऊल टाकल्याबरोबर आवाज आला. आणि आवाज आल्याबरोबर राजांनी मागं वळून पाहिलं. तो आवाज मनचा होता का कोणत्या मावळ्याचा होता मला नाही सांगता येणार, पण राजा थांबलं. आणि थांबल्यानंतर राजाने मागं पाहिलं. आणि मागे पाहिल्यावर राजा आता दुसरा पाय टाकत नाही. अशा वेळेला एका मावळ्याने विचारलं, शंकास्पद, राजा सिंहासन तुमच्यासाठी आहे, राजा बसा ना, वरती चढा, बसा राजा, काय झालं. असं म्हणत असताना राजांची नजर खाली गेली आणि टप 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 अश्रूच्या अनावर धारा डोळ्यातून वाहल्या. आणि राजा म्हणतात, मावळ्यांनो बसू तर कसं बसू या सिंहासनावर, कसं बसू. माझ्यावर बलिदान करणारे अनेक मावळे मला दिसत आहेत. आता माझं धाडस होईना या सिंहासनावर बसायचं. अरे मी इथं बसतोय, परंतु मी इथं बसावं म्हणून किती आयांनी आपली लेकरं गमावली रे मावळ्यांनो, किती आयांनी आपले लेकरं गमावली, घराचे वंशज गमावले. अरे धन्य आहेत रे त्या आया, जन्मोजन्मांतर त्यांचं पुण्य भेटणार नाही. आणि राजा जणू काय स्वतःशीच बोलायला लागलं. ऐका राजा काय बोललं. अरे गड्यांनो, मला आठवतोय रे खिंड अडवणारा भाजी प्रभू देशपांडे. अरे होता जीवा महाल, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अरे माझा जीवा नसता तर तेव्हा शस्त्र आरपार गेला असतं. हा शिवा, तुम्ही ज्याला लाखाचा पोशिंदा म्हणता ना, हा दिसला नसता रे, तुम्हाला दिसला नसता. अरे काय केलं रे, ज्या वेळेला माझ्या पायाखालची माती सरकली, माझ्या कानावर बातमी आली, राज शिवा काशीत गेला, राज शिवा काशीत गेला. पटपट पटपट डोळ्यातल्या धारा पडत होत्या. मावळे रडत होते. ज्या सिंहासनावर बसून पुष्पाचा वर्षाव सुरू होणार होता, आता सगळीकडे रडण्याचा आवाज सुरू झाला. कारण शिवा काशीदाचं जाणं हे मनाला स्पर्श करून जाणार होतं. कसं होतं, बहिर्जी नाईक हे सगळ्यांमध्ये वेश बदलून फिरायचे. आणि एक दिवस राजांची घटना त्यांना कळाली की गनिमांच्या समोर राजांना पालखीत बसून जायचंय. हजारांना लाखोंना पोचणारा जर असाच गनिमाच्या तावडीत सापडला तर आपलं काय होईल, आपल्या पिढ्यांचं काय होईल, संस्काराचं काय होईल. म्हणून बहिर्जींना युक्ती सुचली. आणि बोलता बोलता एक दिवस ते राजांना म्हणले, राज तुमच्यासारखाच दिसणारा आपल्यामध्ये एक जण आहे बरं का. कोण आहे र, त्याचं नाव आहे शिवा काशीद. माझ्यासारखा? हो राज, अगदी हुबेहूब तुमच्यासारखा आहे. त्याला आणू का तुमच्या समोर. 2-3 दिवस जाऊन गेले आणि मोहीम संपल्यानंतर शिवा काशीदाला निमंत्रण गेलं का राजानं बोलवलंय. जसा दुडू 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 शिवा काशी धावत आला आणि साध्या सुध्या कपड्यावर राजांच्या समोर उभा राहिला. आणि राज जसं काही एखाद्या देवाला भक्तानं पाहतच राहावं तसं राज डोळे भरून शिवा काशीदाला पाहत होते. बहिर्जी अगदी माझ्यासारखाच आहे हा, अगदी माझ्यासारखा. आणि त्याच वेळेला तो शिवा काशीद सुद्धा रडत होता. कारण अखंड आयुष्यात शिवा काशीदानं पहिल्यांदा राजाला एवढं जवळून पाहिलं होतं. आणि ते सारखं दृष्ट काढत होतं, माझं राजा काय देखणं आहे, माझं राजा काय देखणं आहे. आणि बघता बघता त्यानं राजाच्या चरणाला हात लावला. आणि राज या शिवाला तुमच्या चरणाची सेवा करण्याची एक तरी संधी द्या, एक तरी संधी द्या राज, मी तरसतोय. आणि मग शिवाला जवळ घेतलं, खांद्यावर हात टाकला. आणि शिवा माझे वस्त्र परिधान करून गनिमाकडे जाशील. राज अहो हा तर पर्व काळ आहे, तुमची कापडं घालायला मिळणार, राजा तुमची वेशभूषा करायला मिळणार. हा माझ्यासारख्या गरीबाला पर्व काळ आहे राज, मी तयार आहे. शिवा अरे गनिम साधं नाही र, मारून टाकतील. अहो मरणाची भीती देता कुणाला राज, अहो माझ्यासारखे 1000 शिवा तुमच्या पायावर लोळतील. असं प्रेम होतं त्या मावळ्यांचं, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. भेकाड नव्हते ते एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत पळून जायला आणि एकमेकाच्या गळ्याचा घोट घ्यायला. ते वेडे झाले नव्हते, ते स्वराज्य वेडे होते, स्वराज्य वेडे. आणि असं म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी काही मुठभर मावळ्यांना घेऊन राजा शिवा काशीदाची वाट बघत होतं. लगबगीनं शिवा काशीद येत होता. अंगणातूनच बायकोनं आवाज दिला, धनी कुठं निघालात. आता मोहिमेवरून आला, लगेच निघालात. नवीन लग्न झालेलं होतं, सात श्रृंगार करून ती वाट लावायला आलेली होती. आणि त्यावेळेला शिवानं मागं बाल, अगं आलो ग, राजांनी बोलवलंय, तुला माहित नाही. अगं मोहिमेवर राजांनी मला पाठवायचा विचार केलाय आणि राजाची कापडं मला घालायला मिळणार. ती म्हणली, का व राज 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 करता आणि राजासारखं दिसता, कधी तर राजाला घरी आणलं नाही. मी लगीन झाल्यापासून म्हणते राजाला घरी आणा, राजाला घरी आणलं नाही. शिवा काशीदाची आई आली आणि डोक्यावरून हात फिरला. शिवा
अगं लेकरू म्हणताय ना राजाला घरी घेऊन ये की र, सई सांजाला आम्ही तुझी वाट बघू. आता कोणती सई सांज, जीवनाची का शिवाची? गडबडीनं आईला त्या नवरीला अर्थात बायकोला वचन दिलं, आताची मोहीम फते हो न हो राजा घरी येतील. आणि म्हणून दुडू दुडू धावत आलं. त्या ताटामध्ये थाळीमध्ये राजाचा साज श्रृंगार होता. राजानं हुकूम दिला, सगळं अंगावर घातलं आणि हुबेहूब छत्रपती सारखा शिवा काशीत दिसायला लागला. सगळी कपडे घातली, नीट ऐका काना उघडे ठेवून सगळे वस्त्र घातले आणि पायातली मोजोडी घालण्यासाठी राजानं पाय पुढे केला. पाय पुढे कर, माझ्या पायातलं तू घाल. नाक घासलं राजाच्या पायावर. राजा तुम्ही आमचं देव आहे देव. आणि राजाच्या देवाच्या पायातलं पायतान घालायचं नसतं, डोक्यावर घेऊन शिवा काशीत नाचायला लागला. ही श्रद्धा होती त्या मावळ्यांची. डोळ्याचे राजांचे डोळे पाणवले. पालखी तयार झाली आणि आता शिवाला वाट लावायचं. शिवा काशीत आता पालखीत बसणार. तो असा 4 पावलं गेला आणि सरकन मागे धावला. राजाला वाटलं संपलं, हा जात नाही. तो म्हणला, राज माझं एक म्हणणं ऐकताल? माझी बायको माझी आई हट्ट करून बसली आहे राज, त्यांना तू मसली पळायचंय, तुम्ही घरी याल ना? ही मोहीम फते हो ना हो फते महाराज, पण माझ्या घराला माझ्या अंगणाला पाय लावसाल ना? हुंदका आला राजांना. अरे तो सह्याद्रीचा छावा होता, पण मयानं लई मयाळू होता. आणि पटकन छातीला लावलं शिवा काशीदाला, शिवा असं बोलू नको, तू विजय होऊन आलास ना, तुला घेऊन घरी जाईल. राजा माझं काही होऊ द्या, पण माझी माय माझी वाट बघत असेल ना, मी नाही आलो ना तरी तुम्ही जा राजा, तिचं लेकरू बनून जा. आणि माझी माय जर रडत असेल ना, तिच्या डोळ्याचं पाणी तुम्ही पुसा राजा. मला सांगा, काळावर पाय देणारे मावळे होते, आता किती भ्याड आहे, आता काय अवस्था आहे. कोणतं स्वराज्य, कोणता राजा, काही नाही. सगळं काही आपल्या घशात घालावं अशी प्रक्रिया आहे सध्याच्या काळातली. घाई घाईत राजांना हात धरला, शिवानं हात सोडला. राजा मी जातो. पालखीत बसले, मावळे मागे पुढे आहेत. भर रस्त्यामध्ये गनिमानं ताव साधला, पालखी पकडली, घशाला तलवार लावली आणि शिवा मिल गया म्हणून ते मदिरा पान करायला लागले, नाचायला लागले, आनंद उत्सव करायला लागले. पण बादशाह एवढा हुशार होता, वो म्हणला, अच्छा परख लो, ये सही में शिवा है ना? शिवा काशीदानं जसं सोंग घेतलं ना तसं निभवलं. राजाची कापडं घातली तर पेहरावही तसा केला. राजा सारखंच चालायचं असं रो बाबा, छाती फुगून चालायचं, तसंच बोलायचं. काही वेळ गनिमाला कळलंच नाही, पण गुप्त हेरानं सांगितलं, ये शिवा नहीं है, ये शिवा जैसा दिखने वाला शिवा काशीद है, ये काशीद का लडका है बोले. असं म्हणल्यावर तिथं काय झालं असेल इतिहास सर्वांना माहिती आहे. ती तलवार धार लावलेली शिवाच्या रक्ताच्या आसुसलेली होती महाराज. जशी आर पार शस्त्र गेलं तसं जगदंब म्हणून धरणीवर देह पडला आणि माती डोक्याला लावली शिवा काशीदानं. आई तुझ्या पोटी जन्म घेतला, आज सफल झाला या शिवा काशीदाचा. मी ऋण फेडलं आई तुझं ऋण. सोडला जीव. काही शिल्लक राहिलेले दुडू दुडू धावत आले आणि राजांना सांगितलं शिवा गेला. गुडघे टेकून राजा बसले आहेत. एक मावळा गेला म्हणून नाही, एकुलते एक आईचं लेकरू गेलं म्हणून. आता कोणत्या तोंडानं जायचं? खरंच त्या दिवशी संध्याकाळ झालेली होती आणि जोपर्यंत धनी येत नाही ना तोपर्यंत रोज आरतीचं ताट घेऊन सजून श्रृंगार करून ती बायको तुळशी वृंदावनाजवळ अंगणात वाट बघायची. आणि आजही ती तेवढीच सजलेली धन्याची वाट बघत होती. राजांनी मावळ्यांना घेतलं आणि चला म्हणले, आता परिणामी जावं लागणार आहे. आणि गडावरून उतार झाल्यानंतर सई संचाची वेळ. लांबून गडाकडे लक्ष ठेवणारी माय, तिला रात्र झोप नाही, तिला दिवसा झोप नाही. तिनं पाहिलं मावळ्यासहित शिवबा येतोय, पण पावलांचा भार जमिनीला आहे. दाबून दाबून पावलं टाकतायत, सरसर धावत नाही. याचा अर्थ माझा शिवा आला नाही, माझा शिवा संपला. जुन्या जाणत्या बाया फार ज्ञानी होत्या. पटकन सुनाच्या हातातलं ताट घेतलं आणि बाजूला ठेवलं आणि पदरा आड सुनाला उभं केलं. पोरी राज येतय वाटतं इकडे. आपण धनी, अगं थांब, तिला माहित होतं नवीन नवट लेकरू आहे, हिच्या कपाळावरचं सौभाग्य पुसलं. कोणत्या तोंडानं सांगावं या लेकराला शिवा नाही आला. डोळ्यातलं पाणी आवरत माय वाट बघत होती. सरसर सरसर करत पावलं पडत होते. मंद मंद ती धूळ उडत होती आणि राजांच्या पायातली शक्ती संपत चाललेली होती. कारण आईच्या समोर जाऊन सांगायचं धाडस नव्हतं माई बाप. आणि जसं राज आलं ना, जसं आलं तसं पटकन शिवा काशीदाच्या आईच्या पायाला मिठी मारली आणि राजाने आवाज काढला, माय
तुझा शिवा गेला ग, शिवाला घेऊन येऊ शकलो नाही, गनिमानं मारून टाकलं तुझ्या शिवाला. असं म्हणल्याबरोबरच ती बायको तर धरणीला पडली महाराज. ढाय मोकलून माय रडायला लागली. राजांना उचललं आणि लेकाला जशी मिठी मारावी तसं राजाला मिठी मारलून शिवा काशीदाची आई धाय मोकलून रडते. राजा रडतात, मावळं रडतात, गाव रडतंय, सगळे रडायला लागले. आणि बोलता बोलता राजाच्या तोंडातून शब्द आला, आई शिवा गेला म्हणून रडते ना. शिवा काशीदाची माय म्हणते, राज एवढ्या हलक्या काळजाची मी नाही की माझा एक लेकरू गेलं म्हणून मी रडन. मला देवाला भीक मागावीशी वाटले. देवा एकच का दिलं रे, दुसरं दिलं असतं तर आताची आता माझ्या राजाच्या पायावर वाहलं असतं. हा त्याग करणाऱ्या जुन्या काळातल्या स्त्रिया होत्या. आम्ही त्याग करू पण आम्हाला स्वराज्य पाहिजे, आम्ही त्याग करू पण आम्हाला संस्कार पाहिजे, आम्ही त्याग करू पण आम्हाला संरक्षण पाहिजे. आणि आता जुनं सारं गेलं आणि नवं नवं आलं. सगळं बिघडलं. कोणता धर्म, कोणती दया, कोणती ममता. अरे ज्या राज्यात हा इतिहास घडला त्या राज्यात माणसंच माणसाची लचके तोडायला लागली. लाज वाटत नाही. कुठे गेला धर्म? हे सांगण्यासाठी तर तुकोबा आलेत, हे सांगण्यासाठी तर माऊली आले आहेत. आणि हे सांगता सांगता ते धर्म स्वरूप झाले आहे, ते देव स्वरूप झाले आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा धर्म टिकावा म्हणून आमचा अट्टाहास आहे. शेवटचं चरण. नाही भिडा भाणा हो, नाही भिडा भाणे, नाही पिढा बाळा, नाही पिढा बाळा. तू का म्हणे सान थोर, तू का म्हणे सान थोर, तू का म्हणे सान थोर, तू का म्हणे सान थोर. हो हे जीवा करणे का, हे जीवा करणे काम, हे जीवा करणे काम, हे जीवा करणे काम. नाही भीड बार तुका म्हणे साणतोर. ही 3.5 हाताची गुढी या धर्म संकल्पनेसाठी देवानं जर आपल्याला दिली आहे तर हा नियम करता करता देवाला समर्पण करणं. खरं तर कीर्तनाचा वेळ होता 8 ते 10. कीर्तन सुरू झालं 9:15 म्हणून 11:15 झाले आहेत. माझी वेळ संपली आहे. या ठिकाणी सर्व रती महारती आदरणीय मते महाराज असतील, समाधान महाराज असतील, जगदाळे आबा असतील, आमचे दिनेश महाराज असतील, माधव महाराज स्वामीजी या ठिकाणी असतील, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, सर्वांचं मी लेकरू आहे. काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष, काही बरं वाटलं असेल तर ती स्वामीजींची कृपा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे कुरे देवा कुरे उत्तरे, क्षमापराध महाराज नाही उच्चारिला अधिकारणी आपुला करा. क्षमापराध तुकामणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम 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 तुकाराम.